विसरणारा कोण? अच्छा, म्हणजे नात्याचा पण विसर पडलाय म्हणायचं. कसला ना? अरे मुळात आपलं नातच नाही तर विसरण्याचा प्रश्न येतोच कुठे? म्हणजे सुजल भाई आणि मी नाही, फक्त तू आणि आबा. माझं नातं फक्त सुजलबाईशी आहे. अरे भगवान आहे तो माझ्यासाठी. अरे मग तू असं राक्षसासारखा का वागतोय? तुम्ही बनवणार मला राक्षस. आम्ही हो, हे स्वतःच्या चुकांचं कापड फोडतोय. तुझ्यापेक्षा वयानं मी मोठा, पण मोठ्या भावाशी कसं बोलावं हे तुला कळतं का? मोठ्या भावाने सुद्धा मर्यादा पाळायच्या असतात. ए साल्या, प्रथम तुझ्या जिभेला मर्यादा घाल, नाहीतर कानाखाली आवाज काढीन. आणि या पलीकडे तू काय करू शकतो? काय करू शकतो? अरे बरंच काही करू शकतो मी. माझ्या समोर उभं असणं सुद्धा मला पसंत नाही आणि वर तोंड करून बोलण्याची हिंमत करतो. ही वेळ तू आणलीस, ज्याला या घरच्या इज्जतीची, आबांच्या प्रतिष्ठेची काळजी नाही, त्याच्या समोर अशीच भाषा करावी लागते. कोणाच्या प्रतिष्ठेची भाषा करतोय तू? आबांच्या? आपल्या प्रतिष्ठा आहे का त्यांना प्रतिष्ठा? अरे ती तुला कशी दिसेल रे? तुझे डोळे उघडे असतील तर ना. तुझे उघडे आहेत ना, मग तुझ्या आबांची प्रतिष्ठा तू जोपासत बस. मला परवा नाही. आपल्या बापाला नाही, माझा बाप नाही तो. साप आहे साप. शेखर, स्वतःच्या मुलाला डंक मारणारा साप आहे तो साप. शेखर, हा मूर्खपणा करू नकोस, नाहीतर हात सोडून टाकेन तुझा. अरे बरबाद केलं रे तुम्ही मला दोघांनी. आम्ही? हो तुम्हीच, आबा आणि तू. अरे प्रत्येक गोष्टी ढवळाढवळ केली तुम्ही माझ्या. आपल्या चुकांचा खापर फोडतोय. तो तर तुला सुधारण्याचा प्रयत्न होता. सुधारण्यासाठी मी बिघडलो होतोच कधी? ते तू स्वतःच्या मनाला विचार ना. रात्रभर दारू पिऊन बाहेर पटकतोस, ते का सांगत नाही? त्यांना कारणीभूत कोण? तुम्हीच ना. अरे दुर्दशा केली रे माझ्या जीवनाची दुर्दशा. ती तू करून घेतल्यास तुझ्या स्वतःच्या हाताने. समजात कोणाची करायला हवी हे तुला कधी समजलंय का? आणि हेच तर तुला समजवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुझ्या अपराधी झालो. अरे मला जो समजवण्याचा प्रयत्न केला तोच तर तुमचा मोठा अपराध आहे. लहान भावानं मला समजवण्या एवढा तरी मी लहान नाही. मग का? अरे का विष घोळला तुम्ही माझ्या जीवनात? काय ते स्पष्ट बोल. स्पष्ट तर तुला बोलायचं आहे. बोल, शैलाकडे का गेला होतास? तुला समज द्यायला. सगळ्यांना समज देणार इतका मोठा झालास कधी तू? जेव्हा मोठे आपली अक्कल गहाण ठेवतात ना, तेव्हा लहानांनी समजवायचं असतं त्यांना. बस, तू शहाणपणा मला शिकू नकोस. तू शैलाला का भेटलास ते सांग. तिनं तुझा नाच सोडावा म्हणून. का? कारण ती मुलगी चांगली नाही आणि या घरात येण्याची तिची लायकी नाही. हे तू ठरविणारा कोण? आणि ती चांगली आहे की वाईट हे तुला कसं रे माहित? अरे सगळे बोंबलतात तिच्या नावाने. चारित्रहीन म्हणून गणना होती आहे ती. तरी सुद्धा प्रेम होतं तिचं माझ्यावर. प्रेम? अरे याला तू प्रेम म्हणतोस? अरे मग वासना कशाला म्हणतात रे? हा, आमच्यासाठी ते प्रेमच होतं. पण आज तुझ्यामुळे ती दूर झाली. अरे तिरस्कार करू लागली आहे माझा. का? प्रेम होतं ना तुझं तिच्यावर? मग विश्वास का नाही ठेवला? अरे शेखर, अरे धंदा करणारे मुली जर प्रेम करू लागला ना तर प्रेमाची व्याख्या बदलावी लागेल. धीरज, खबरदार.